नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी मुद्दा हा टॅग केलाय, राज्यसभेची निवडणूक ही या पातळीवरती येत असताना आम्ही एक जी नवीन माहिती महाराष्ट्रासमोर मांडत आहोत, त्या माहितीमुळे एक महत्त्वाची चर्चा जी तांत्रिक असली तरी या निवडणुकीतनं उपस्थित झालेले सर्वसामान्यांच्या मनातले जे 2-3 प्रश्न आहेत त्याची होणार आहे. जर कुणी बार्गेनिंग करतच असेल, काही गिव्ह अँड टेक सुरू असेल, तर त्याला काय आधार असू शकतो अशी ही चर्चा आहे. आणि तेव्हा की जेव्हा रिसॉर्ट पॉलिटिक्स हे 2019 मध्ये जे महाराष्ट्रानं पाहिलं होतं ते पुन्हा एकदा घडताना दिसतं आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार, मग त्यात शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे हे हॉटेल्समध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहयोगी असलेले अपक्ष आमदार सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदाराबद्दलची सुद्धा अशाच स्वरूपाची माहिती आहे. जेव्हा सगळी एकूण टॅली जर आपण बघितली तर महाविकास आघाडी म्हणजे 3 घटक पक्ष आणि भाजप यांच्यातलं दुसऱ्या म्हणजे 6व्या जागेसाठीचं जे मताचं अंतर आहे ते भाजपकडे 22 अतिरिक्त मतं आणि महाविकास आघाडीकडे 26 अतिरिक्त मतं एवढं ते कमी आहे. आणि काही वेळेला तर ते 1 ते 4च्या दरम्यान त्याच्यामध्ये फक्त फरक राहताना दिसतोय. अशा वेळेला काही तांत्रिक गोष्टीची माहिती जेव्हा येते त्यावेळेला त्याचं एक नीट विश्लेषण आपण करायला हवं. आणि म्हणून मधल्या ओळीत आज आपण हा मुद्दा मांडतोय की केंद्रीय निवडणूक आयोग असं का म्हणतो आहे की एखाद्या आमदारानं, मग तो महाविकास आघाडीतला आमदार असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल किंवा छोट्या पक्षांचे आमदार असतील, त्यांनी जर आपल्याच पक्षाच्या अधिकृत आमदाराच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जर मत दिलं तर त्याची आमदारकी रद्द होत नाही. आणि हे मी म्हणत नाहीये किंवा आम्ही तुम्हाला हे सांगत नाही आहोत, तर देशातल्या 2 सर्वोच्च संस्था, एक सर्वोच्च न्यायालयाचं इंटरप्रिटेशन निकालपत्र आणि दुसरं खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती हे सांगितलेलं आहे की जर अशा पद्धतीनं त्यांनी क्रॉस वोटिंग केली तर त्या आमदाराचं जी आमदारकी आहे ती रद्द होत नाही. त्याच्यात काही ग्रे एरियाज आहेत. सो आधी आपण हे बघू की हे सगळं आहे कुठं. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती FAQs तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इलेक्शन कमिशन देतं. आणि त्या प्रश्नामध्ये ओपन वोटिंग संदर्भातला म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातले FAQs आहेत की जे 3 मार्च 2018 या दिवशी इलेक्शन कमिशनने एडिट केलेलं आहे. खूप सारे तपशिलातले आहेत. त्याच्यात एक फार फ्लॅट प्रश्न त्यांना विचारलेला होता, वेदर द प्रोव्हिजन्स ऑफ द 10th शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन रिलेटिंग टू द डिस्क्वालिफिकेशन्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन आर ॲप्लिकेबल टू ओपन वोटिंग ॲट इलेक्शन्स टू काउन्सिल ऑफ स्टेट. जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत एखाद्या आमदारानं आपल्याच अधिकृत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जर मतदान केलं तर त्याची आमदारकी, त्याचं सदस्यत्व रद्द होतं का, याच्यावरती निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे नाही. आणि फार इंटरेस्टिंग आहे या टप्प्यावरती की जेव्हा आमच्याकडे ही माहिती आली तेव्हा आम्ही ती सतत क्रॉस चेक करत गेलो. आणि मग सरप्राइझिंगली पहिलीच एक मोठी संस्था असं का सांगते तर त्याचा त्यांनी आधार दिलाय. The Supreme Court in its judgment dated 22nd August 2006 in the matter of Kuldeep Nayyar versus Union of India and others observed that the contention that the right of expression of the voter at an election for the Council of States is affected by open ballot in non-tenable. जरी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या आधारे हा एक याचिका आलेली असली तरी आम्हाला हे मान्य नाही की ते म्हणणं त्यांचं अँटी कॉन्स्टिट्यूशन आहे की एखाद्या मतदाराला खुल्या पद्धतीनं मतदान करायला सांगणं. पण पुढं न्यायालय असं म्हणतंय, ॲज अन इलेक्टेड MLA वुड नॉट फेस एनी डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम द मेंबरशिप ऑफ द हाऊस फॉर वोटिंग इन अ पर्टिक्युलर मॅनर. ही मे ॲट द मोस्ट अट्रॅक्ट ॲक्शन फ्रॉम द पॉलिटिकल पार्टी टू विच ही बिलॉंग्स. इंटरेस्टिंग आहे की तुम्ही तुमच्याच अधिकृत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं तरी तुम्ही डिस्क्वालिफाईड होत नाही. फक्त पक्ष तुमच्यावरती कारवाई करू शकतो. आता त्या कारवाईबद्दलचा खूप ग्रे एरिया आहे. पक्ष काय करेल, शिस्तभंगाची कारवाई करेल, विधिमंडळाच्या अध्यक्षाकडं म्हणेल की आमचा हा जो मतदार होता त्या मतदारानं पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे त्यावरती कारवाई करा. पण 2 गोष्टी इलेक्शन कमिशनच्या या अधिकृत पोर्टलवरतीच क्लिअर झाल्या की अँटी डिफेक्शन लॉ हा या आमदारांना लागू होत नाही आणि दुसरं त्यांना पक्षाचा अधिकृत व्हीप पण लागू होत नाही. आता या 2 गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर कुलदीप नायर वर्सेस युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचं जे 2006चं जजमेंट आहे त्याची कॉपी पण आम्ही बघितली आणि त्याचं सविस्तर विश्लेषण केलं. महत्त्वाचं असं आहे
की काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातला अगदी 60 पासूनचा इतिहास जर आपण बघितला तेव्हापासून महाराष्ट्रातच नव्हे तर आत्तासुद्धा आपण बघतोय की इम्रान प्रताप गडी जे उत्तर प्रदेशचे शायर आहेत त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्रात ते सुद्धा मुकुल वासनिक सारखे काही मंडळी ही राजस्थानातनं खासदार झालेली होती. पण हे महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाची तुम्ही अधिकृत लिस्ट काढली आणि काँग्रेसच का अगदी शिवसेनेकडनं सुद्धा राज्यसभेवरती गेलेल्या उमेदवारांची यादी बघितली तर जे या राज्याचे नागरिक नाही आहेत त्यांना इथून राज्यसभेची संधी मिळालेली असं दिसतंय. तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन कुलदीप नय्यर की 1951 सालचा रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधीच्या संदर्भातला जो कायदा आहे त्याच्यामध्ये 2003 साली जी अमेंडमेंट झाली जी सुधारणा झाली त्याच्या विरोधामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि तिथे दोन मुद्दे होते. एक होता डोमिसाईलचा म्हणजे हा व्यक्ती ज्याला आता इथे उमेदवारी दिलेली आहे तो मुळात या राज्याचा नागरिक नसताना त्याला इथून का उमेदवारी द्यावी. कारण आपल्याला हे माहिती आहे जिल्हा परिषदेचे गट असतील किंवा पंचायत समितीचे गण असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील तर तुमचं त्या शहरामध्ये नाव नसेल किंवा जिल्हा परिषदेच्या त्या गटात नाव नसेल तर तुम्हाला तिथं उमेदवारी घेता येत नाही. पण राज्यसभेसारख्या ठिकाणी असं कसं होतं तर यावरती सर्वोच्च न्यायालयाने अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये आपलं मत नोंदवलंय. आणि दुसरा मुद्दा होता की ओपन बॅलेटमध्ये जर सार्वत्रिक पद्धतीनं गुप्त मतदान पद्धती होते तर मग आमदारांना असं भाग पाडणं की तुम्ही आपल्या प्रतोदला म्हणजे आपल्या पक्षाच्या प्रतोदला तुमची उमेदवारी दाखवा तर हे भारतीय राज्यघटनेतलं अनुच्छेद कलम 19 ज्यात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे हे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला नाही आहे का त्या आमदाराचा असे हे दोन मुद्दे घेऊन श्री कुलदीप नय्यर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. त्याचं हे निकालपत्र आहे आणि त्या निकालपत्राच्या आधारेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं असल्यामुळं आपण याच्यात बघूया की काय काय मुद्दे चर्चेला आले. याच्यामध्ये हे जे बेंच होतं कारण एकतर घटनेचा अन्वयार्थ लावायचा होता त्यामुळे 5 किंवा 5 पेक्षा अधिक सन्माननीय न्यायाधीश असल्याशिवाय त्याला खंडपीठ किंवा घटनापीठ म्हणता येत नाही. त्याच्यामध्ये तेव्हाचे CJI होते YK सबरवाल, KG बालकृष्णन, SH कपाडिया, CK ठक्कर, PK बालसुब्रमण्यम एवढ्या 5 प्रॉमिनंट न्यायाधीशांनी या दोन महत्त्वाच्या प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. एक डोमिसाईल बद्दलचं त्यांचं जे मत आहे त्या डोमिसाईल बद्दलचं त्यांचं असं मत आहे की द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन इन अन इंडियन ज्युडिशियल प्रिन्सिपल दॅट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज सर्टन बेसिक फीचर्स दॅट कॅन नॉट बी अल्टर्ड ऑर डिस्ट्रॉयड थ्रू अमेंडमेंट्स बाय द पार्लमेंट. म्हणजे दोन महत्त्वाच्या मुद्द्यावरती पार्लमेंटने जे चेंजेस घडवून आणलेले आहेत त्या चेंजेसबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं की हे असं करता येईल का. तर त्याच्यात पहिल्या डोमिसाईलच्या मुद्द्याबद्दलचं त्यांचं असं म्हणणं होतं admitting that India is a federal state of its kind, the court held that it is no part of federal principle that the representative of state must belongs to the state. हे गरजेचं नाही आहे की त्या राज्यातला लोकप्रतिनिधी हा तिथलाच असला पाहिजे कारण हे जे आहे ते फेडरल स्ट्रक्चर आहे. द वर्ड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ईच स्टेट ओनली रेफर्स to the members and do not import any further concept of requirement of resident in the state. भारतीय राज्यघटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार असं कुठंच म्हटलेलं नाहीये की इतर राज्यातला नागरिक हा इथे उमेदवारी घेऊ शकतो का. सो इम्रान प्रताप गडी यांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो अशा पद्धतीनं याआधीच 2003 सालच्या अमेंडमेंटला जे 2006 साली जजमेंट आलं त्यात निकाली निघाला. पण दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात काय काय होतं तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीच्या अमेंडमेंटबद्दल चर्चा झाली. एक तर मेजर सेक्शन्स सिटेड इन द केस रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 याबद्दल 30 डे याच्याबद्दल रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल अमेंडमेंट ऍक्ट 1951 बद्दल आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या आर्टिकल 5, 6, 8, 9, 13, 14 याच्याबद्दल खूप सविस्तर चर्चा झाली. आणि त्याच्यामध्ये मग सन्माननीय न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आम्हाला हे जे ओपन वोटिंग सिस्टीम आहे ओपन सिस्टीमवरती जे काही मत नोंदवलं गेलेलं आहे ती जी अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये काहीही वावगं वाटत नाही. त्याचं कारण सन्माननीय न्यायालयाने असं म्हटलं की तोपर्यंतच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेसाठी जे मतदान होत होतं त्याच्यामध्ये मुख्यत्वे करप्शन हा मुद्दा होता आणि ह्या ज्या अमेंडमेंट्स आहेत या अमेंडमेंट्स ह्या मुख्यत्वे करप्शन रोखण्यासाठीच्या अमेंडमेंट्स आहेत, भ्रष्टाचार रोखण्यासाठीच्या अमेंडमेंट आहेत आणि त्या तशा असल्यामुळं जर अशा ओपन वोटिंग सिस्टीममध्ये जर या पद्धतीनं ट्रान्सपरन्सी येणार असेल, जर भ्रष्टाचार रोखला जाणार असेल तर त्याच्यात काहीही वावगं नाही आहे. आणि जे बेसिक स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्या बेसिक स्ट्रक्चरला सुद्धा या ओपन
वोटिंग सिस्टममुळे कुठेही बाधा येत नाही. म्हणजे आपल्या तुमच्या माझ्या मनामध्ये हे जे प्रश्न होते की इतरत्र सर्वत्र ही गुप्त मतदान पद्धती असताना आमदारांसाठी मात्र ही अशा पद्धतीची खुली मतदान पद्धती का ठेवलेली आहे, तर त्याचं जे जे काही उहापोह झाला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी, क्रॉस वोटिंग थांबावी, भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून आमदारांनी अशा पद्धतीनं मतदान करण्याला आमचा काही आक्षेप नाहीये. आणि मुळामध्ये हे काही कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात नाहीये, कारण भारतीय राज्यघटनेचं मूल तत्व हे असं आहे की भ्रष्टाचार कमी व्हावा आणि जे फेअर रिप्रेझेंटेशन आहे ते यावं. दुसरा मुद्दा असा झाला की ही निवडणूक डायरेक्ट निवडणूक नाहीये, ती इनडायरेक्ट निवडणूक आहे. आणि इनडायरेक्ट निवडणूक असल्यामुळं जे लोकातनं निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी आपले जे प्रतिनिधी आहेत ते इनडायरेक्टली निवडायचे आहेत. परंतु याच्यात जो मुद्दा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आला की एखाद्याने आपल्याच पक्षाच्या विरोधामध्ये मतदान केलं तर ते डिस्क्वालिफाईड का होणार नाहीत, तर त्याचं कारण असं आहे की 2003 साली जी अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटमध्ये या संदर्भात अँटी डिफेक्शन लॉ हा यांना लागू होईल असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि म्हणून सन्माननीय न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की 2006 साली जेव्हा आम्ही हे सगळं पाहिलं तेव्हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं जसं व्हायोलेशन होत नाही तसंच आमच्या हेही लक्षात आलेलं आहे की यामुळं त्या आमदाराचं त्या सभागृहातलं सदस्यत्व रद्द होत नाही. फार तर फार पक्ष त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करेल. आता पक्ष कारवाई करेल ती शिस्तभंगाची कारवाई असू शकते, फार फार तर ते विधिमंडळाच्या विरोधात जाऊ शकतात. पण हा एक मोठा ग्रे एरिया आहे आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रासमोर ही इतकी महत्त्वाची माहिती पहिल्यांदाच येते. त्याचं कारण असं की आम्हीच फार हुशार आहोत वगैरे अशातला भाग नाही आहे. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभेची निवडणूक ही अशा तितक्या त्वेषानं झाली, त्याला आता 22-24 वर्ष झालेली आहेत. म्हणजे शेवटची जी निवडणूक झाली जेव्हा सोनिया गांधी यांनी सूचना केली आणि श्री राम प्रधान हे इथून निवडणुकीसाठी उभा होते, त्यांची अर्ध्या मतानं त्यांचा पराभव झाला आणि त्याबद्दल श्री शरद पवार यांच्याबद्दलची एक संशयाची सुई आढी तेव्हाच्या केंद्रीय काँग्रेस नेतृत्वामध्ये होते आणि तिथंच ती बीजं रोवली गेली. पण तेव्हापासून आजपर्यंत अशा पद्धतीची निवडणूकच महाराष्ट्रात झालेली नाही आहे. जी 3-4 वर्षापूर्वीची जी एक राज्यसभेची निवडणूक गाजली दिवंगत अहमद पटेल वर्सेस अमित शहा, तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी आपले मत हे भाजपच्या प्रतिनिधीला दाखवले होते आणि म्हणून ते डिस्क्वालिफाईड ठरले. त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे त्याचाही तिथे उहापोह झाला नाही. आणि म्हणून आम्हालाही फार स्ट्रायकिंग वाटलं की वेबसाईटवरती अधिकृतपणे अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही, आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर त्यांची आमदारकी जात नाही, हे जेव्हा लिहिलं जातं तेव्हा त्याच्या मागचे सोर्सेस काय आहेत आणि तो जो ग्रे एरिया आहे त्याबद्दल अद्याप का उहापोह झालेला नाही, या अनुषंगाने आपण हे विश्लेषण केलं. कायद्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आणि सन्माननीय इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटवरती लिहिले ते. आता ही झाली एक बाजू. आता यातले जे ग्रे एरियाज आहेत ना, या ग्रे एरियाजवरती खूप चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण मूळचं बंडखोरांच्या विरोधात जर कारवाई होणारच नसेल तर मूळचं जे अँटी करप्शनवालं तत्व आहे ते तत्वच इथे कुठे ते लागू होताना दिसत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आत्ता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या निवडणुका होत आहेत त्याच्यातून असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीला गमावण्यासारखं काही नव्हतंच, पण त्यांना हा मेसेज महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायचा होता बहुतेक की आम्हाला या सरकारबरोबर कुठल्याही पातळीवरती सामंजस्याची भूमिका घ्यायची नाही आहे. कारण आत्ताचं जर सगळं संख्याबळ बघितलं तर महाविकास आघाडीच्या बाजूनं बऱ्यापैकी ते संख्याबळ आहे असं दिसतं आहे. आजवर तरी जेव्हा अपक्ष आमदार असतील किंवा छोट्या पक्षांचे, कारण त्यातले 3 तर छोट्या पक्षाचे 3 आमदार तर मंत्री आहेत, श्री यड्रावकर, श्री शंकरराव गडाख आणि दुसरे आहेत ते म्हणजे बच्चू कडू. तर या सगळ्या 3 लोकांना तिथे मंत्रिपद मिळालेलं असल्यामुळं ते अधिक अपक्ष असं सगळी जर गोळाबेरीज केली तर माझ्या मते आत्ता तरी महाविकास आघाडीचं बळ हे अधिक आहे. पण या पार्श्वभूमीवरती या निमित्ताने जे तुम्हाला मला पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आपण मधल्या ओळीतनं चर्चा घडवून आणली की इतर बाहेरून आलेला उमेदवार कसा आणि मग या आमदारांच्या विरोधामध्ये डिस्क्वालिफिकेशन होईल का. तर थांबूया आपण इथे. मधल्या ओळीतले आमचे हे जे एपिसोड्स आहेत त्याला खूप चांगला आणि भरभरून असा तुम्ही प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल थँक्यू. तुमच्या चांगल्या व्हॅलिड कमेंटचं निश्चितपणे स्वागत आहे. वैयक्तिक टीका टिप्पणीला काहीही अर्थ नाही आहे. तुम्ही चांगले क्रिटिकल ॲनालिसिस केलं, आमच्यावरती टीका केल्या तरी त्याचं स्वागत आहे. माझं ABP माझाचं जेवढं म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. बाय, टेक केअर. हा विषय इतक्यात थांबणार नाही आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.